मित्रांनो, शिअर स्ट्रेंथ काढायची असेल तर आपल्याकडे 4 टेस्ट अवेलेबल आहेत. या वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपण पोर वॉटर प्रेशर मेजरमेंट करू शकतो की नाही करू शकत, या आधारे आपण शिअर स्ट्रेंथ फाइंड करतो. आणि जी 2 प्रकारे असते, एक असते ड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ आणि दुसरी असते अनड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ. डायरेक्ट शिअर टेस्टमध्ये आपल्याला ड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ मिळत असते, कारण त्याच्यामध्ये आपण सँडला टेस्ट करत असतो आणि सँड मधून ड्रेनेज पॉसिबल होऊन जातं. सो ड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ इज ऑब्टेन्ड इन डायरेक्ट शिअर टेस्ट. ट्रायक्सियल शिअर टेस्ट मध्ये तुम्हाला ड्रेन्ड असेल किंवा अनड्रेन्ड असेल, सगळ्या कंडिशन्सला शिअर स्ट्रेंथ मिळते. म्हणून ड्रेन्ड अनड्रेन्ड दोघीच्या दोघी शिअर स्ट्रेंथ आपल्याला ट्रायक्सियल शिअर टेस्ट मध्ये मिळतात. अनकन्फाइंड शिअर टेस्ट मध्ये पोर वॉटर प्रेशरचं मेजरमेंट होत नाही आणि फक्त सी सॉइलला टेस्ट केलं जातं, म्हणून त्याच्यात आपल्याला अनड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ मिळते. सिमिलरली वेन शिअर टेस्ट मध्ये पोर वॉटर प्रेशरचं मेजरमेंट होत नाही, म्हणून त्याच्यात सुद्धा आपल्याला अनड्रेन्ड शिअर स्ट्रेंथ मिळते. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. लाईक करा, शेअर करा.